गेल्या 4 दिवसांपासून त्र्यंबक रोड येथील वासळी व सातपूर त्र्यंबक रोड नंदिनी नदी परिसरात नागरिकांना दिवसा रात्री बिबट्याचे दर्शन होत होते। या परिसरात अंदाजे 14 ते 15 वर्षाच्या टग्या नावाने सुपरिचित असलेल्या बिबट्याचे वन विभागाकडून रेस्क्यू टीम समोर अखेरचा श्वास घेत नैसर्गिक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। वासळी गावा अलीकडे त्र्यंबक रोड नंदिनी नदी पुलाखाली पाण्याजवळील झुडपात बिबट्या नागरिकांना दिसला। याबाबत वन विभागांना माहिती दिल्यावर वन विभागाची टीम तिथे बिबट्याचे रेस्क्यू करण्यासाठी टीम गेली होती। त्यावेळी बिबट्या थकलेल्या अवस्थेत दिसला। रेस्क्यू करण्यासाठी पथक जागेवर पोहोचले असता टग्या बिबट्याने वन विभागाच्या टीम समोर अखेरचा श्वास सोडलाय। सहाय्यक वनसंरक्षक प्रशांत खेरनार, वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ, वनपाल कुशल पावरा यांच्या पथकात समावेश होता। नैसर्गिक मृत्यू झाल्याची माहिती वन विभागाने दिली आहे। तसेच राजू लगरे, वन्यजीव अभ्यासक एकनाथ मंडळ, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर हे दोघे गेल्या 10 वर्षांपासून बिबट्याचे डॉक्युमेंटरीवर वाईल्ड फोटो प्रकाशित करण्याचे काम करीत होते। या 14 ते 15 वर्षांमध्ये पंचकृषीतील नागरिक असतील, एकही गावकरीला त्याने असा हल्ला केला नाही किंवा मग त्रास दिला नाही। आज टग्याचा दुर्दैवी अंत बघून आम्हाला थोडं वाईट वाटतंय। असा हा वन्यजीव टग्या आणि हा त्याचं आयुष्य कशाप्रमाणे इथे त्याने घालवलं किंवा मग जगला असं म्हणू शकतो आपण। थोडं इमोशनल फील होत आहे की डोळ्यासमोर त्याचा जो ऑरा होता जेव्हा आम्ही त्याला शूट करायसाठी बसत होतो, की तो येताना त्याचा जो रुबाब, त्याची जी ताकद होती ती आम्ही फील करत होतो। आणि आता इथून पुढे ते आम्हाला दिसणार नाही की अरे कुठे गेला असेल तो, आता कुठे असेल, कोणत्या एरियात असेल, आता इथून पुढे ते दिसणार नाही। आज 15 वर्ष झाली, परंतु 15 वर्षामध्ये त्यांनी जे पंचकृषी असतील, पंचकृषीतील नागरिक असतील, एकही व्यक्तीवर त्यांनी हल्ला केला नाही। इव्हन त्यांनी शेतकऱ्यांना पण समजून घेतलं, गावकऱ्यांना पण समजून घेतलं। आणि आज दुर्दैव असं की त्याचा अंत होतोय टग्याचा। 2017 पासून याचे फोटो काढतोय आम्ही, याचे डॉक्युमेंट करतोय आणि आज मरताना बघतोय त्याला। वाईट आहे। ओ माय गॉड, अरे राम, अरे देवा, रेस्ट इन पीस, रेस्ट इन पीस। नाशिक लोकशाही न्यूज साठी रमेश खरात।